त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात देशाचा 78वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू सकाळे, उपसरपंच रेखा सकाळे, रामभाऊ सकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। तसेच पिंपळद ग्रामपंचायत कार्यालय सरपंच आशाताई पोटिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर विद्यार्थ्यांनी भारताचे राष्ट्रगीत तसेच भारताचे राष्ट्रीय गीताचं त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अरुणदादा सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, अरविंद हिरे आणि दीपाली खोटरे मॅडम आणि गावातील उपस्थित सदस्य मदन कानकाटे, राजेंद्र सकाळे, काळू पोटिंदे, शिवाजी कानकाटे, समाधान गांगुर्डे, राजू ठाकरे, प्रकाश गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, समाधान पोटिंदे, रोहिदास कानकाटे, रामभाऊ सकाळे, कविता गांगुर्डे, ग्रामसेविका वंदना मौळे, अंगणवाडी सुनीता सकाळे आणि वैशाली गांगुर्डे यांचे विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचं ग्रामसेविका मॅडम यांचं सगळ्यांचं आमच्या शाळेच्या वतीने आभार मानतो आणि 3 टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।